सर आपलं हे दुकान जे आहे ना 1972 साली सुरू झालं. ते आत्ताचं हे आपलं यंदाचं 54वं वर्ष एवढं जुनं दुकान आपलं आहे. आणि ह्याचे मेन मालक आहेत हे कट्टी म्हणून आहेत. त्यांनी तसं सांगितलं होतं की यांनी माझ्याशी जर छान प्रकारे काम केलं तर मी हे सगळं त्याच्या नावावर करून निघून जाईल. हे त्यावेळेचं त्यांनी सांगितलेलं, त्यांनी ते करून दाखवलं. जर तुम्ही एफसी रोडला आणि राईट साईडला तुमचं गुड लक आहे तर तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे. रस्ता क्रॉस करून तुम्हाला पलीकडच्या साईडला यायचं आहे आणि सरळ 200 मीटर चालायचं आहे. तुम्हाला इथे तिरंगा हॉटेल दिसेल. तिरंगा हॉटेलच्या साईडच्या लेनमधून आतमध्ये यायचं आहे. ह्या लेनमधून थोडंसं तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला दिसेल 1972मध्ये सुरू झालेलं कुमारधारा ट्रेडर्स. 21 वर्ष कुमारधारा कॉफी रोस्टर्समध्ये काम करतो. तुम्ही हा स्टोअर सुरू करण्याचा कसा विचार केला? माझ्या वडिलांचे कझिन होते. त्यांनी रिटायरमेंटनंतर हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. माझे वडील 20 वर्षाचे असताना त्यांना जॉईन झाले आणि त्यांनी प्रॉमिस केलं होतं वडिलांना की मी तुझ्या भविष्याची काळजी घेईन आणि तसं त्यांनी केलं. 1995 पासून माझ्या वडिलांना त्यांनी पूर्ण मालकी दिली, हळूहळू स्वतःची मालकी कमी करत. असा आमचा इतिहास आहे. सो तुमच्या आता कितवी जनरेशन आहे असं बोलू शकतो आपण? माझी ही 3री जनरेशन आहे असं आपण म्हणू शकतो. सो ही कनकधारा मायक्रो रोस्टरी आहे. हा रोस्टर आहे माझा आणि हे सगळे माझे ब्रूइंग इक्विपमेंट आणि गॅजेट्स आहेत. आणि ह्याची सुरुवात ह्याच्यासाठी झाली की पलीकडे कुमारधारामध्ये कॉफी ग्राइंड करताना जो वास येतो तेव्हा लोकांना कॉफी प्यायची इच्छा व्हायची. लोक म्हणायचे प्यायला कॉफी द्या. तिकडे काही जागा नव्हती, सो आम्हाला कधी ते करता नाही आलं. सो त्या कॉन्सेप्टमधून 4 वर्षापूर्वी 30 जून 2022ला आम्ही हे व्हेंचर सुरू केलं. सो इथे आम्ही फिल्टर कॉफी, त्याच्यानंतर एस्प्रेसो बेस्ड ड्रिंक्स, व्हिएतनामीज, पोरोवर या 4 मेन याने आम्ही कॉफी इथे सर्व करतो आणि स्पेशालिटी कॉफीचं रोस्टिंग करतो. सो कुमारधारा आणि कनकधारा असं मिळून आपल्याकडे क्लासिक, प्रीमियम आणि स्पेशालिटी कॉफी एवढा आपला मेन्यू आहे. एखाद्या कॅफे ओनरला तुमचे बल्कमध्ये काही ऑर्डर करायचे असतील, सो कशी प्रोसेस आहे? त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट करावं तुम्हाला? सो सहसा कॅफे ओनर हे लोक इथे येतात आणि आपल्याबरोबर इथे बसून काय त्यांना हवे ते सांगतात. त्यांची प्राईस रेंज, आत्ता ते काय करतायत, त्यांना काय करायचं आहे, मेन्यू अपडेट करायचं आहे का, या सगळ्या गोष्टी ते सांगतात. ते आपण बघतो आणि मग त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण त्यांना सजेस्ट करतो. इकडच्या सेटअपमुळे मला त्यांना काही कॉफीज टेस्ट पण करायला देता येतात. अशा प्रकारे ते वर्कआउट होतं. आणि मी असं ऐकलं होतं की खूप लोकांचा असं काही गैरसमज आहे की इकडे इन्स्टंट कॉफी मिळते. हां. सो ते एक मला सांगायला आवडेल की आपल्याकडच्या कुठल्याही कॉफी या इन्स्टंट कॉफी नाही आहेत. त्या दुधात किंवा पाण्यामध्ये विरघळत नाही. तुम्हाला या कॉफींचा अर्क बनवून घ्यावा लागतो आणि मग तुम्हाला त्यात दूध किंवा पाणी ॲड करून पिता येतं. जर तुम्ही एफसी रोडला फिरायला आला असाल तर हा स्पॉट अजिबात मिस करू नका. ओजी स्पॉट आहे कॉफीसाठी, तर नक्की विजिट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी पुणेवाला ऑफिशियलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा.